ह्या 10 वर्षाला त्यांच्या अंधभक्ताने आणि स्वतः मोदी यांनी अमृत काळ निवडणूक आयोगाने तुमच्याकडनं पक्ष काढून घेतला। अख्खी शिवसेना तुमच्या सोबत होती, तिला तुम्ही नकली म्हणताय आणि नकली लोकांना मांडीवर घेऊन बाळा जोजोरे का करताय तुम्ही? ही सगळी लूट करता यावी म्हणून शिवसेना फोडली असं आपल्याला नक्कीच आहे, माझा आरोप आहे तो की मोदी यांनी तुमच्याविषयी गोड बोलून उद्याच्या निकालानंतर एक खिडकी तुमच्यासाठी उघडली। पाठिंबा देण्याचं पहिलं पाप कोणी केलं असेल तर ते शिवसेना। तुम्ही याला पाप म्हणताय? देशातलं संविधान धोक्यात आहे, अशा प्रकारचं वातावरण संपूर्ण देशात निर्माण झालं। आपलं काय मत आहे? यांना 400 पार का व्हायचंय? तर देशाचं संविधान बदलायचे, समोर कोणी असताच का म्हणा। उद्धवजी 3 टप्पे पार होत आहेत, 4थ्या टप्प्याकडे आपण जातो। त्यांनी टप्पा काय सरपटी टाकलं तरी होय, निवडणुकीत ते निकालच सरपटणार आहेत। होय, कारण आपण अशी रोज एक एक गुगली टाकताय की त्यांना आता त्यांच्या पिचवर बचाव करणं कठीण झालेलं आहे। पण या 3रा टप्पा सुरू असताना देशामध्ये अशा प्रकारच्या घडामोडी घडत आहेत त्या चिंताजनक आहेत। काल देश निवडणुकीला सामोरा जात असताना काश्मीर खोऱ्यामध्ये पुन्हा एकदा पुलवामाची पुनरावृत्ती घडली, अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे। 4 वर्षापूर्वी पुलवामात आपल्या लष्करी वाहनांवर हल्ले झाले आणि 40 जवानांच्या हत्या झाल्या। आपण त्यांना जबाबदार कोण आहे? आणि काल त्याच पद्धतीनं पूंछ येथे हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला झाला काश्मीरमध्ये। काश्मीरात शांतता आहे असं मोदी शहांचं म्हणणं आहे। आम्ही 370 कलम हटवलाय, आम्ही हे केलंय, आम्ही ते केलं, तरीही काश्मीरमध्ये अशा प्रकारे लष्करी जवानांचे बळी जात आहेत। हे तुम्हाला किती चिंताजनक वाटतंय? पहिल्या प्रथम पुलवामा जे घडलं त्याच्याबद्दल तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जे सत्य किंवा वास्तव, विस्तवासारखं असलेलं वास्तव हे जगासमोर मांडलं, त्याला उत्तर कोणी देऊ शकलेलं नाही आहे। कारण सत्यपाल मलिक हे राज्यपाल होते, राज्यपाल म्हटल्यानंतर आणि तेही काश्मीरचे, त्यांचे अधिकार हे सगळ्यांना माहिती आहेत। अधिकृत पदावरती असलेल्या, घटनात्मक पदावरती असलेल्या माणसाने जेव्हा हे भीषण सत्य जनतेसमोर आणलं त्याच्यावरती आज कोणी चर्चा करत नाही आहे। आणि म्हणून मी पहिले जे तुम्हाला म्हटलं की काल जो हल्ला झाला त्याला जबाबदार कोण, पुलवामाचा जो हल्ला झाला त्याला जबाबदार कोण, आणि मग हा जबाबदारीचा धोंडा हा ज्याच्या त्याच्या पदरामध्ये आपण टाकणार आहोत की नाही? कारण अजूनही जर का काश्मीर अशांत असेल तर मग कशासाठी यांना परत मतं द्यायची? जर एका बाजूने लेह लडाखमध्ये असेल, अरुणाचलमध्ये असेल, चीन अतिक्रमण करतोय, रस्ते बांधतोय, आपल्या गावाची नावं बदलतोय, तरीसुद्धा आम्हाला काही म्हणजे सरकारला काय वाटत नाही। काश्मीरी पंडित अजून निर्वासित छावण्यात आहेत। मध्ये मोदीजी बोलले होते, ते माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांबद्दल बोलले होते की बाळासाहेबांनी हा नाही विचार केला की काश्मीरमधले पंडित माझा काय संबंध। कारण अख्ख्या देशात तेव्हा फक्त हिंदू हृदय सम्राटच होते की त्यांनी महाराष्ट्रामध्ये त्या काश्मीरी पंडितांना बोलावलं, त्यांना व्यवस्थित त्यांना आसरा दिला। तेव्हा मोदी हे नावसुद्धा कुठल्या क्षितिजावरती नव्हतं। आता तुम्ही तर मुख्य पंतप्रधान आहात, काश्मीरमधले पंडित घरी जाऊ शकत नाहीत, काश्मीरमधले हल्ले तुम्ही थांबवू शकत नाहीत। मणिपूर अशांत होऊन आज जवळपास वर्ष झालं, अजूनही मोदी तिकडे जात नाही आहेत, मोदी मणिपूरबद्दल काही बोलत नाही आहेत। जणू काही सगळे प्रश्न संपलेत आणि आता फक्त उद्धव ठाकरे एकटाच प्रश्न देशासमोर आहेत। अशा पद्धतीने मोदी आणि अमित शहा हे महाराष्ट्रामध्ये येत आहेत, महाराष्ट्राच्या वाऱ्या करत आहेत। म्हणजे हे काहीतरी आकृत घडते। म्हणजे उद्धव ठाकरेला संपवून काश्मीर शांत होणार आहे का? उद्धव ठाकरेला संपवलं म्हणजे चीन परत जाणार आहे का? उद्धव ठाकरेला संपवलं म्हणजे मणिपूरच्या महिलांची लुटलेली इज्जत त्यांना परत मिळणार आहे का? काय मोदींकडे काय उत्तर आहे त्याच्याकडे याच्याबद्दल? लोकसभा निवडणुकीआधी राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला। मोदी टीका करतायत किंवा अमित शहा टीका करतायत की उद्धव ठाकरे त्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उपस्थित राहिले नाहीत। शंकराचार्य का नव्हते? शंकराचार्यांना का बोलवलं नाही? याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं, ते प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास अयोध्येत हजर राहिले नाहीत। हे वारंवार ते महाराष्ट्रात येऊन सांगतायत तुमची कृती ही हिंदुत्व विरोधी आहे। मी कुठे होतो त्या दिवशी? मी अयोध्येला गेलो नाही, कारण मला काय मानपान याची आवश्यकता नाही आहे।
मोदी जेव्हा गेले नव्हते आणि हा विषय थंड बस्त्यात पडला होता, साधारण 2018चा नोव्हेंबरचा काळ होता, आपणही सोबत होतो. मी शिवसैनिकांना घेऊन राम मंदिरात गेलो होतो, अयोध्येला गेलो होतो. तेव्हा मंदिर नव्हतं. अयोध्येत जाऊन रामाचं दर्शन घेतलं आणि पहिले मंदिर फिर सरकार. त्याच्यानंतर योगायोग असेल काही असेल, मी तिथे जाताना शिवजन्मभूमीची एक मुठभर माती घेऊन राम जन्मभूमीला गेलो. एक वर्षभरामध्ये म्हणजे पुढच्या नोव्हेंबरमध्ये राम जन्मभूमीच्या राम मंदिराच्या बाजूनी सर्वोच्च न्यायालयाचा निकालही लागला आणि योगायोग असेल त्याच पुढच्या महिन्यात माझ्या ध्यानीमनी नसताना मी मुख्यमंत्री झालो. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा परत गेलो. मी मुख्यमंत्री झाल्यानंतरही गेलो होतो. आणि जेव्हा हे राम मंदिराचं त्यांनी तिकडे सगळं जे काही केलं, शंकराचार्यांनी त्याच्यावरती टीका केली आणि मी सुद्धा असं म्हटलं की तुम्ही शंकराचार्यांना एक मान सन्मान देऊन बोलवायला पाहिजे होतं. तुमच्या आजूबाजूला शंकराचार्य नव्हते पण भ्रष्टाचारी सगळे होते. आणि 22 तारखेलाच तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तुम्ही सोबत होतात, मी काळाराम मंदिरात गेलो होतो, जिथे आम्ही जातोय म्हटल्यानंतर स्वतः मोदीजी गेले होते आणि साफसफाई कशी व्यवस्थित होते की नाही बघून आले होते. त्या काळाराम मंदिराचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. ह्या काळाराम मंदिरासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला होता. कारण हा राम माझा सुद्धा आहे, हा राम कोणाची मक्तेदारी नाही. आज जी भाजपाची मक्तेदारी होते आहे, म्हणूनच मी नारा दिला होता की भाजप मुक्त राम मला पाहिजे. आणि तसाच त्यावेळेला हे जे सगळे मुद्दामून त्यांना मी शब्द वापरतो, बुरसटलेले गोमूत्रधारी, त्या विचाराची जी लोकं तेव्हा होती, त्यांच्या विरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढा दिला होता की हा राम माझा आहे, माझासुद्धा आहे आणि राम मंदिरात जाण्याचा अधिकार माझासुद्धा आहे. तेव्हा त्यांना जे अडवत होते तेच आता माझ्यावरती टीका करतायत. आणि त्या काळाराम मंदिरामध्ये मी जाऊन तिथे गोदावरीची पण आरती केली आणि राम मंदिर होते त्याचं मी स्वागत केलं. मात्र राम मंदिर हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे झालेलं आहे. पण उद्धव साहेब त्यांची अशी भूमिका आहे की ते असं टीका करतायत की आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी या 2 पक्षांबरोबर गेलेला आहात. मग काय झालं? आणि त्याच्यामुळे तुम्ही औरंगजेबाच्या विचारांना पुढे चाललाय आणि तुम्ही औरंगजेब फॅन्स क्लबचे आता मेंबर झालेला आहात. हा काय प्रकार आहे? यांना वारंवार औरंगजेब आठवतोय. कारण त्यांना त्यांचा आवडता केक जो पाकिस्तानात त्यांनी नवाज शरीफच्या वाढदिवसाला जाऊन खाल्ला होता त्याची आठवण येते. पाकिस्तानात जाऊन बिन बुलाए मेहमान हे पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफचा केक खाणारी लोक हे मला औरंगजेबाचा फॅन म्हणू शकत नाही. कारण औरंगजेब सुद्धा गुजरातमध्येच जन्मला होता आणि तो जसे हे दिल्लीत गेले तसं औरंगजेब आग्र्यात होता. आणि औरंगजेब सुद्धा महाराष्ट्र जिंकण्यासाठी इकडे 27 वर्ष त्यांनी रोड शो वगैरे केले असतील नसतील कल्पना नाही मला, पण जिंकण्यासाठी इकडे 27 वर्ष बसला होता. पण पुन्हा तो आग्र्याला जाऊ शकला नव्हता. कदाचित तेव्हा औरंगजेबाने सुद्धा मोठमोठ्या सभा घेतल्या असतील किंवा रोड शो सुद्धा केले असतील. नक्कीच त्याने रोड शो केले होते. माझ्याकडे काय मोठा लवाजमा घेऊन इथे येत होता ना, हत्ती घोडे पायदळ, हा रोड शोच होता. पण तेव्हाचं महाराष्ट्राचं जे शौर्य आहे, औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापणारे मराठी आज सुद्धा जिवंत आहेत. त्यांचेच वंशज आज महाराष्ट्रामध्ये. पण मोदी आणि शहा वारंवार महाराष्ट्रात येऊन अलीकडे उद्धव ठाकरे हे त्यांचं पहिला क्रमांकाचं टार्गेट आहे आणि त्यानंतर शरद पवार हे 2 प्रमुख नेते महाराष्ट्राचे, ज्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राची सूत्र आपल्या हातामध्ये घेतलीत राजकारणाची. आणि बहुधा मोदी शहांना महाराष्ट्राचं भय वाटतं आहे. मुळात औरंगजेब हे जे विषय आहेत सगळे हे प्रचाराचे विषय असू शकतात का इतक्या वर्षानंतर? हेच माझं म्हणणं आहे की तुम्ही 10 वर्ष काय केलं, तुम्हाला अजूनही म्हणजे आता तुम्हाला पराभवाचं भूत समोर दिसायला लागलं, तुम्ही राम 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 करायला लागलात. इतके दिवस म्हणजे निवडणुकीमध्ये राम 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 करायचं आणि निवडून आल्यानंतर लोक गेली का मरा 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 करायचं. शेतकरी आत्महत्या करतायत त्यांच्याकडे तुम्हाला लक्ष देता येत नाही. मेला शेतकरी तरी चालेल, 5 वर्षांनंतर बघू. महिलांवरती अत्याचार झाले तरी चालतील, 5 वर्षांनंतर बघू. शेतकरी तुम्हीच सांगितलं होतं की आम्ही त्याला हमीभाव देऊ, उत्पन्न दुप्पट करून देऊ, स्वामीनाथन अहवालाप्रमाणे त्याला हमीभाव देऊ. आणि त्याच्यासाठी शेतकरी दिल्लीत यायला निघाले तर तुम्ही त्यांच्यावरती बंदुका रोखता, त्यांच्यावरती अश्रुधूर सोडता. मग रामराम म्हणायला लागणार नाही तर काय म्हणायला लागणार? त्या शेतकऱ्यांना तुम्ही दहशतवादी संबोधलत, अर्बन नक्सल संबोधलत. आणि आत्ता जे परत तिकडे दिल्लीत चाललेले शेतकरी होते त्यांना तर त्यांचे ते काय ते कार्यवाह वगैरे काय म्हणतात
दत्तात्रय होसबळे हो. यांनी सांगितले की शेतकऱ्यांचं आंदोलन म्हणजे अराजक आहे. अशी सगळी जी माणसं आहेत म्हणून निवडणुकीमध्ये रामाचं नाव राम 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 आणि जे निवडून देतील पण निवडून दिल्यानंतर ते जेव्हा तुमच्याकडे येतात त्यांना ते म्हणतात मरा 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 मरा. उद्धव साहेब 10 वर्ष मोदी यांचं सरकार या देशावर आहे. 10 वर्ष खूप मोठा कालखंड आहे की देशाच्या आयुष्याची 10 वर्ष 10 वर्षात म्हणजे आणि 140 कोटी जनतेची 10 एका वर्ष. नेत्याला 2 वेळा म्हणजे सलग 10 वर्ष प्रधानमंत्री होण्याची संधी मिळते. पण या 10 वर्षानंतर जेव्हा हे तिसऱ्या निवडणुकीला सामोरे जात आहेत त्या निवडणुकीत मोदींकडे किंवा त्यांच्या पक्षाकडे प्रचाराचे मुद्दे दिसत नाहीत. महागाई, बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण, राष्ट्रीय सुरक्षा या मुद्द्यावर प्रधानमंत्री बोलतच नाहीयेत. भ्रष्टाचारांना संरक्षण ही मोदी गॅरंटी हा विषय त्यांच्याकडे आहे. त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? ना हा विषय चर्चेत आहेच. म्हणजे भ्रष्टाचार करा आणि भाजपात या म्हणजे ते एक कुठली तरी ते गोळी होती ना वो खाओ सब भूल जाओ तसंच आहे. भ्रष्टाचार करो भाजपा में आओ. आणि नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचार मुक्त भारताची घोषणा केली होती. हां ते बरोबर आहे कारण जेवढे भ्रष्टाचारी आहेत ते भाजपात घेत आहेत म्हणजे भारत मुक्त होतं इतर पक्ष मुक्त होत आहेत. म्हणून मी त्यांना व्हॅक्यूम क्लीनर म्हटलेलं आहे. हां जसं व्हॅक्यूम क्लीनर कुठेही तुमच्या कार्पेटवरती धूळ असेल फटीमध्ये धूळ असेल ती धूळ खेचून घेतं तसे सगळे भ्रष्टाचारी खेचून घेतात भाजपात. म्हणजे भ्रष्टाचार मुक्त भारत, भ्रष्टाचार मुक्त काँग्रेस, भ्रष्टाचार मुक्त मोदींच्या प्रचारामध्ये मुद्दे कुठले आहेत? मुसलमान, पाकिस्तान, कब्रस्तान, स्मशान या मुद्द्यावर मोदी बोलतायत. आमच्या निवडणुकीच्या प्रचारात हिंदुस्थान आहे, त्यांच्या प्रचारात पाकिस्तान आहे, आमच्या प्रचारात हिंदुस्थान आहे. उद्धवजी, प्रत्येक निवडणुकीत देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक असते, खास करून लोकसभेची राष्ट्रीय निवडणूक. आतापर्यंत गेल्या 70-75 वर्षातल्या प्रत्येक निवडणुकीनं देशाचे भविष्य ठरवायचा प्रयत्न केला. या निवडणुकीचं वैशिष्ट्य तुम्ही काय सांगाल? मी काही वेळेला सभेत बोललेलो आहे, निवडणुकीमध्ये दोघांचं भविष्य ठरत असतं. साहजिकच आहे, पहिल्यांदा जनता त्यांच्या नेत्याचं भविष्य ठरवतं. तशी आज वेळ आलेली आहे की 10 वर्षात ज्यांनी नुसत्या थापा मारल्या त्या थापाड्यांना तुम्ही पुन्हा डोक्यावर घेता की थापाड्यांना फेकून देताय आणि त्याच्यावरती देशाचं भवितव्य अवलंबून राहील. जर थापाड्यांना पुन्हा डोक्यावर घेतलं तर पुन्हा थापाच खाव्या लागतील आणि थापाच ऐकावे लागतील. पण आत्ता जर का यांना फेकून दिलं तर मला असं वाटतं देशामध्ये एक शांतता नांदेल, कायदा सुव्यवस्था आणि लोकशाही राहील. अन्यथा देशासमोर मला असं वाटतं की काळे दिवस आहेत. आजचे दिन होते ते काय आले नाही पण आता कदाचित काळे दिवस येऊ शकतात. उद्धवजी, एका बाजूला प्रचंड पैसा कुठून आला? ही निवडणूक जी सुरू आहे स्पष्ट दिसत आहे कुठून आला. एका बाजूला प्रचंड पैसा, अमर्याद सत्ता. निवडणूक रोखे नावाचा प्रकार समोर आला. 10,000 कोटी एका पक्षाच्या खात्यामध्ये जमा झाले. मोजक्या उद्योगपतींकडे पैसा गेला. अशी ताकद असलेला भारतीय जनता पक्ष आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेसचं तर खातीच गोठवली. ही लढाई विषम आहे असं वाटत नाही का? विषम तर आहेच आणि भीषण पण आहे. आणि माझी मतदारांना विनंती आहे की तुम्ही ह्या पैशांवरती तुमचे आयुष्य विकू नका. पैसे घेऊन मत देणं म्हणजे आयुष्य आणि तुमच्या भवितव्याची जी काय आहे त्याची वाट लावणं आहे आणि तुमच्या मुलाबाळांचं आयुष्य विकण्यासारखं आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं आयुष्य विकू नका यांना, कारण हा भ्रष्टाचारातून मिळवलेला पैसा आहे. निवडणूक रोख्यांबद्दल जर तुम्ही विचारलं तर त्यांच्याच मंत्रिमंडळातील ज्या सीतारामनबाई होत्या त्यांच्या पतीने सांगितलेले आहे, परकला प्रभाकरन, की जगातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे आणि त्याला त्यांनी नाव दिले मोदी गेट. आता मोदी गेट हे जेव्हा आपण लहान होतो तेव्हा अमेरिकेत जे निक्सनचं घडलं होतं वॉटर गेट, तेव्हापासून हा गेट हा शब्द प्रचलित झाला आणि मोदी गेट म्हणजे त्याच्याबरोबर त्यांनी तुलना केलेली आहे. पण वॉटरगेटमुळे निक्सनला जावं लागलं होतं. आता लोकांनी यांना घालवलं पाहिजे, कारण तेवढी नीतिमत्ता भ्रष्टाचार असेल किंवा काही असेल केल्यानंतर त्यांच्यात होती. तोच पैसा हे मतं विकत घ्यायला वापरतात. अमेरिका असेल, जपान असेल, साऊथ कोरिया असेल, गेल्या काही वर्षातल्या घटना पाहिल्या तर भ्रष्टाचार केलेल्या त्यांच्या प्रमुख राज्यकर्त्यांना ताबडतोब पदावरून जावं लागलं. आणि इतका मोठा भ्रष्टाचार समोर येऊन सुद्धा मोदी आणि त्यांचा पक्ष आजही सत्तेवर आहेत. त्यांना तुम्ही कसं घालवणार? आम्ही प्रयत्न करतोय पूर्णपणे.
आणि मला असं वाटतं काही वेळेला मला ते जाणवते, बऱ्याचदा बहुतेक सभेत जाणवते. आम्ही बोलत असतो, भाषण करत असतो, पण लोकांना ते कळलेलं आहे. लोकच समोरून बोलत असतात एक एक विषय. म्हणजे एखाद्या मुद्द्याला सुरुवात केली का लोकच समोरून बोलतात. म्हणजे जागृती हा विषय लोकांसमोर आलेला आहे, झालेला आहे. आणि काल माझी सभा रायगडला होती. पूर्वी ते जे एक नाटक होतं, रायगडाला जेव्हा जाग येते, आता संपूर्ण देशाला जाग आलेली आहे. केवळ रायगडालाच नाही तर देशाला जाग आली. हा जागा झालेला जो देश आहे तो यांना झोपवेल, भ्रष्टाचारांना झोपवेल. उद्धवजी, मुलाखतीच्या पहिल्या भागामध्ये आपण राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा केली आणि आपण खूप दिलखुलासपणे अनेक विषयावर बोललात. थोडा आपण विश्रांती किंवा ब्रेक घेऊ आणि